देशातील लोकसभेच्या निवडणुका आत्ताच पार पडल्या। एनडीए सरकार स्थापन झालं असून मोदी यांनी तिसऱ्यांदा 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेतली। या निवडणुकीत अनेक मातब्बर खासदार म्हणून निवडून आले, पण खासदार होणं खायचं काम नाही आणि जर एकदा झालात की सरकार देणारा पगार आणि सुविधा पाहून तुमच्याही मनात येईल की खासदारकी एकदा लढवावीच। याचं कारण म्हणजे एकदाचा खासदार झाल्यावर आयुष्य सेट झाल्यासारखं आहे। खासदाराला कोणत्या सुविधा असतात जाणून घेऊयात सर्व काही। देशातील 18वी लोकसभा निवडणूक पार पडली। तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। लोकसभा निवडणुकीचा थरारा पाहायला मिळाला। या निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा दिलेल्या भाजपला देशातील जनतेने 300 पेक्षा कमी जागा दिल्या। महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला बॅकफुटला ढकललं। लवकरच आता देशात सरकार स्थापन होईल, पण तुम्हाला माहितीये का निवडून आलेल्या खासदारांना पगार किती मिळतो? पगारांसह त्यांना आणखीन कोणत्या सुविधा आणि भत्ते दिले जातात? भारतामध्ये संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे। यामध्ये 2 सभागृहांचा समावेश असतो, एक राज्यसभा आणि दुसरं लोकसभा। यातील लोकसभेत 243 आणि राज्यसभेत 250 खासदार असतात। लोकसभेत दर 5 वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेद्वारे थेट जनतेने निवडलेले प्रतिनिधी असतात। लोकसभेच्या जागांची संख्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसंख्येच्या आधारावर निर्धारित केली जाते आणि प्रत्येक मतदारसंघातून एक खासदार निवडून येतो। लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही खासदारांना सारखाच पगार आणि इतर सर्व गोष्टी मिळत असतात। खासदारांना महिन्याला 1 लाख रुपये इतका पगार मिळतो। यामध्ये त्यांचा पगार हा दर 5 वर्षांनी दैनिक भत्त्याच्या रूपाने वाढतो। या पगारामध्ये संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन कायदा 2010 नुसार दरमहा 50,000 रुपये मूळ वेतन समाविष्ट असते। संसदेमध्ये अधिवेशनात इतर कामकाजासाठी उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकाला 2,000 रुपये दैनिक भत्ता मिळत असतो। प्रत्येक खासदाराला दरमहा 70,000 रुपये मतदारसंघ भत्ताही मिळतो। प्रत्येक खासदाराला कार्यालयीन खर्चासाठी दरमहा 60,000 रुपये मिळतात, ज्यामध्ये सहाय्यकांसाठी 40,000 रुपये आणि इतर खर्चांसाठी 20,000 रुपये समाविष्ट असतात। खासदारांना जनतेसाठीचे कर्तव्य पार पाडताना प्रवास भत्ताही देण्यात येतो। खासदारांना जी मोफत निवास सुविधा देण्यात येते ती भाड्याने देण्याचा अधिकारही त्यांच्याकडे असतो। लडाख आणि अंदमान निकोबार बेटांच्या खासदारांना विशेष भत्ते दिले जातात। या खासदारांना त्यांची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती आणि प्रवासाची आवश्यकता लक्षात घेऊन विशेष भत्ता दिला जातो। अंदमान आणि निकोबार द्वीप समूह आणि लक्षद्वीप मधील खासदारांना त्यांच्या निवासस्थानापासून मुख्य बेटावरील जवळच्या विमानतळापर्यंत मोफत स्टीमर पास आणि विमान भाड्या एवढी रक्कम दिली जाते। खासदारांचे प्राथमिक काम संविधानानुसार कायदे करणे किंवा सुधारणा करणे, सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, कामामध्ये काही चूक असेल तर संसदेत आवाज उठवणे, आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या संसदेमध्ये मांडणे, देशातील महत्त्वाच्या गोष्टीवर सरकारला सल्ला देणे, आंतरराष्ट्रीय परिषद किंवा बैठकांमध्ये आपल्या देशाकडून प्रतिनिधित्व करणे, सरकारच्या कामकाजाशी संबंधित प्रश्न विचारण्याचे अधिकार खासदाराला असतात। लोकसभा आणि राज्यसभा दोनही सभागृहांना विशेष अधिकार आहेत, ज्यामध्ये कोणतेही कायदेशीर समन्स सभापती आणि अध्यक्षांच्या परवानगीशिवाय जारी केले जाऊ शकत नाही। त्यासोबतच सभापती किंवा अध्यक्षांनाही परवानगी दिली नाही तर संसद भवनाच्या आतमध्ये अटक करता येऊ शकत नाही, कारण संसदेच्या परिसरात फक्त सभापती आणि सभागृहांच्या आदेशाचे पालन केले जातं। कोणत्याही खासदाराला अटक करायची असेल तर त्यासाठी अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही एजन्सीला अटकेचं कारण हे सभापतींना किंवा अध्यक्षांना सांगावं लागतं। याबाबतची संसदेच्या नियमाच्या प्रकरण 20A मध्ये संसद सदस्याच्या अटकेबाबत तरतूद करण्यात आली आहे। खासदारांना पासही दिला जातो, ज्यामुळे त्यांना मोफत रेल्वे प्रवास करता येतो। तो कोणत्याही ट्रेनच्या फर्स्ट क्लास, AC किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये प्रवास करू शकतो। खासदार सरकारी कामाच्या निमित्ताने परदेशात गेले तरी त्यांना सरकारी भत्ता देण्याचा नियम आहे। प्रत्येक खासदाराला उपचाराची सुविधाही मिळते। खासदारावर कोणत्याही सरकारी रुग्णालयात किंवा कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर
त्यांचा खर्च सरकार उचलतं। एवढंच नाही तर खासदारांना सरकारी खर्चांना सुरक्षा रक्षक असतात। माजी खासदाराला कोणालाही एकाला सोबत घेऊन सेकंड एसी मध्ये मोफत प्रवास करू शकतात। जर माजी खासदारांची इच्छा असेल की फर्स्ट एसी मध्ये एकट्याने प्रवास करू शकतो माजी खासदार, मग तो राज्यसभा असो किंवा लोकसभेचा, दोघांनाही प्रति महिना 25,000 मिळतात। 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान ठेवत प्रत्येक वर्षाला 1,500 रुपये दर महिन्याचे वेगळे दिले जातात, ज्यामुळे जास्त टर्म राहिलेल्या पेन्शन जास्त मिळण्याचं हेच कारण आहे। संसदेने 1985 मध्ये कायदा केला ज्याने खासदारांचे काही भत्ते जसे की मतदारसंघ भत्ता, कार्यालय भत्ता आणि गृहनिर्माण भत्ता निश्चित करण्याचे आणि सुधारण्याचे अधिकार केंद्र सरकारला दिले। 2018 मध्ये वित्त कायद्याद्वारे संसदेने खासदारांचे वेतन निर्धारित करणाऱ्या कायद्यात सुधारणा केली। त्यात खासदारांच्या पगारात सुधारणा करण्यात आली आणि आयकर कायदा 1961 अंतर्गत प्रदान केलेल्या महागाई निर्देशकांच्या आधारे खासदाराचे वेतन, दैनंदिन भत्ते आणि निवृत्ती वेतन दर 5 वर्षांनी वाढवले जाईल। सध्या प्रत्येक खासदाराला महिन्याला मूळ वेतन म्हणून 1 लाख रुपये मिळतात। त्याचवेळी निवास, आरोग्य, प्रवास इत्यादीसह अनेक प्रकारांचे भत्ते आणि सुविधा उपलब्ध आहेत। या संदर्भात 1 एप्रिल 2023 पासून नवीन नियम लागू करण्यात आलाय। नव्या नियमानुसार खासदारांच्या पगारात आणि दैनंदिन भत्त्यात दर 5 वर्षांनी 5% वाढ होणार आहे। लोकसभा किंवा राज्यसभेचे खासदार, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे नियमानुसार त्यांच्या मूळ पगाराचा टॅक्स भरतात। या सर्वांना जे इतर भत्ते मिळतात त्यावरच कोणताही टॅक्स यांना भरावा लागत नाही। खासदारांचा मूळ पगार 1 लाख आहे तर त्याचे वर्षाचे 12 लाख होतात। या 12 लाखावरच त्यांना कर भरावा लागतो। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।